अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईश्वरपुरात अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांची धडक कारवाई, 15 जणांवर गुन्हे। ईश्वरपूर शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी ईश्वरपूर पोलीस व वाहतूक शाखेने अल्पवयीन तसेच विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत आज अल्पवयीन व विनापरवाना वाहन चालविणाऱ्या 15 जणांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले। अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे हा गंभीर कायदाभंग असून अशा मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवर किंवा वाहन मालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते। कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित पालक अथवा वाहन मालकाला 25,000 रुपयांपर्यंत दंड तसेच प्रकरणाच्या स्वरूपानुसार कारावासाची कारवाई होऊ शकते। वाहन चालविण्याच्या परवान्याबाबतही न्यायालयीन कारवाई होण्याची शक्यता आहे। पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा अन्य वाहने चालविण्यास देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे। लायसन्स नसलेल्या व्यक्तींनाही वाहन देऊ नये, अन्यथा वाहन मालकांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे। वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल। त्यामुळे पालक, वाहनचालक आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ईश्वरपूर पोलिसांनी केले आहे। ईश्वरपूर पोलिसांची ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याने अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणाऱ्या पालकांचे धाबे दणाणले आहेत। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री तुषार जोशी सर, ईश्वरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री अरुण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभाग ईश्वरपूर यांनी ईश्वरपूर शहरामध्ये आज अल्पवयीन मुले ज्यांच्याकडे ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे वाहन परवाना नाही अशा चालकांवरती कारवाई केलेली आहे। एकंदर आम्ही 15 वाहन चालकांवरती कारवाई केलेली आहे। अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास कायदेशीर तरतूद अशी आहे की कोर्टामार्फत त्याला 25,000चा, त्यांच्या पालकाला किंवा वाहन मालकाला 25,000चा दंड होतोय आणि दंड न भरल्यास 3 ते 6 महिन्याचा कारावास आहे। तसेच वाहन चालकाचा आणि वाहन परवाना दोन्ही रद्द कोर्टामार्फत होऊ शकतो, अशी कायदेशीर तरतूद आहे। मी आपल्या मार्फतीने सर्व नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी लहान मुलांना, ज्यांच्याकडे अधिकृत परवाना नाही अशा मुलांना वाहन चालवायला देऊ नये, ज्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि इतर होणारे अनर्थ टळले जातील। धन्यवाद।